संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा। संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वात मोठं आणि हाय व्होल्टेज नाराजी नाट्य कुठे रंगत असेल तर ते पुण्यात। पुणे विधान परिषद मतदारसंघात महायुतीत बिघाडी झाले की अंतर्गत बंडखोरी। कारण राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच दोघांनी उमेदवारी अर्ज भरल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्यात। नुकतेच भाजप सोडून राष्ट्रवादीत आलेले माजी खासदार संजय काकडे यांचे सुपुत्र विक्रम काकडे यांनी महायुतीकडून अधिकृत अर्ज दाखल केला। पण ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा पक्षाचेच माजी आमदार सुनील टिंगरे यांनीही उमेदवारी अर्ज भरला। इतकंच नाही तर उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुरेश घुले यांचा कंठ दाटून आला आणि पक्षात खळबळ उडाली। पुण्यातील या नाराजी नाट्यावर अजित पवारांचे सुपुत्र जय पवार यांनीही मोठी प्रतिक्रिया दिली आहे। जय पवार म्हणाले, वरिष्ठांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे। जर कोणी नाराज असेल तर मी स्वतः भेटून त्यांची नाराजी दूर करेन। शिवाय ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली। तर दुसरीकडे भाजप नेते आणि मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही महायुतीचा धर्म पाळणार असल्याचं सांगितलंय। संजय काकडेंचा राष्ट्रवादीत प्रवेश हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असला तरी महायुती म्हणून आम्ही त्यांच्या उमेदवाराला पूर्ण मदत करू असं मोहोळ यांनी स्पष्ट केलंय। पण वळसे पाटलांनी पक्षांतर्गत नाराजी मिटवली असली तरी महायुती समोर खरं आव्हान वेगळंच आहे। भाजपचे प्रदीप कंद यांनी महायुतीच्या जागेविरोधात जाऊन थेट अपक्ष अर्ज दाखल केलाय। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।